नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर आपण नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पौर्णिमा आणि अमावस्या, दोन बहिणींची कथा. एक राजा होता. त्याला 2 मुली व एक मुलगा होता. एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा. पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती. तिला भजन, कीर्तन, पूजापाठ यात खूप रस होता. तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती. परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसे. तसेच कधीही मंदिरात जात नसे. वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे. परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे. आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे. म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवीत असे. पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे. काही दिवसातच राजाच्या मुला लग्न झाले. घरात नववधू आली. अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करीत असे. परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करीत असे. देवांच्या गोष्टी, गाणी सांगत असे. वहिनीला घेऊन मंदिरात जात असे. म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती. एकदा राजाला राणीने सांगितले की राजन, आता आपल्या मुली मोठ्या झाल्या आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहे. पौर्णिमेला देवाच्या मंदिरात जाणे, भजन कीर्तन करणे, पूजापाठ करणे फार आवडते. तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या. कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाले काही सोडणार नाही आणि आपलेच बदनामी होईल. त्याशिवाय ते गरिबांच्या घरी बरोबर जमून घेईल. श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल. म्हणून गरिबाच्या पदरातच तिला टाकून द्या. परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल. तिचे वागणे, बोलणे, उठणे, बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार, कोणालाही शोभेल असेच आहे. त्याशिवाय तिला घरकाम येत नाही. म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या. म्हणजे तेथे ती बरोबर जुळवून घेईल. राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला. पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली. तर अमावस्यासाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला. दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला. राणीला त्याने सर्व सांगितले. राणीही खूप खुश झाली. थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला. पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली, खूप पैसा अडका, कपडे दिले. परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देव करतेस ना, तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो. इतके दिवस येथे आरामात होतीस, आता सासरी गेली की कळेल. नुसते देव करून काहीही होत नाही. असे म्हणून दोघींची पाठवणी केली. येथे अमावस्या अगदी सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात होती. तिच्या हाताखाली 8-10 नौकर होते. फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे. परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्व दारिद्र्य नांदत होते. एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळ खाण्याची चिंता लागत असे. दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते. त्यातच 7-8 वर्ष निघून गेली. आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही 2-2 मुले होत. इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत बदल झाला नव्हता. त्यात आईवडीलही गेले. तसाही तिला आईवडिलांचा कोणताही आधार नव्हता. एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती. तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले. परंतु तिची सख्खी बहीण गावात असूनही तिला बोलावले नाही. ती गरीब आहे, ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले. परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड. त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागला. पौर्णिमा बाहेरच बसलेली होती. तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का? तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे. तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते. मग इथे तर तुला यावेच लागेल.
पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा, तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल, किंवा तिला वाटले असेल की बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे, तर आपणही कशाला मानपान घेत बसायचे. तसे देवाचे काम आहे, गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे. असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली. अमावस्याने तिला पाहिले, परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही. एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तर तू निर्लज्जासारखी आली आता आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा. घरात इकडे तिकडे पाहू नकोस, नाहीतर माझ्या वैभवाला, माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल. नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला. तिला फार वाटले, परंतु ती काहीही बोलली नाही. तिने तिच्या नशिबाला दोष दिला. ती भगवंताला म्हणाली, हे देवा, मी तुमची इतकी पूजा केली, आराधना केली, याची मला हेच फळ का? माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का? किती दिवस हे मी भोगतच राहणार? पूजेचं उद्यापन संपले. सर्वांनी प्रसाद खाल्ला. अमावस्येने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिलाच नाही. ती तशीच निघाली. तिला खूप वाईट वाटले. तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले. वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काही दिले नाही तर काय सांगावे. म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसापासून माझ्या माहेरी गेले नाही, म्हणून आज माहेरी जाते, रोजच येते. असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली. रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली. तिथेच एक म्हातारी बाई बसलेली होती. तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी, अगं हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे, तुळशी वाळत आहे. जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल. माझ्याने आता इतकी उठवत बसत होत नाही, म्हणून तुला सांगते. पौर्णिमाने लगेचच संपूर्ण वृंदावन स्वच्छ करून धुवून घेतले आणि तुळशीला पाणी टाकले. सर्व परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली. तर म्हातारीने विचारले, कुठे निघालीस? ती म्हणाली, माहेरी जात आहे, उद्या लगेचच परत येईल. म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली. तर तिला एक महादेवाचे मंदिर दिसले. तिथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता. त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या, धोतर फाटलेले होते. काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता. जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का? आणि मला आंघोळ करायची आहे, तर 2 बादल्या पाणी आणून देशील का? कामाची सवय होतीच. तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख्ख केले. त्यानंतर विहिरीतून 2 बादल्या पाणी काढून आणले. बाबांना छान आंघोळ घातली. मग मंदिरात गेली. देवादिदेव महादेवांनाही स्नान घातले. तेव्हा ते महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली. तर ते बाबा तिला म्हणाले, पोरी, जेव्हा परत येशील त्यावेळेस मला भेटून जा. तिने हो म्हटले आणि पुढे निघाली. तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले. तिथे एक स्त्री बसलेली होती. तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत करशील का? पौर्णिमा तिथे गेली. झाडावरचे सर्व फळे तोडले. खाली पडलेला पालापाचोळा झाडून स्वच्छ केला. पूर्ण परिसर स्वच्छ आणि निघाली. तर श्री तिला म्हणाली, तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा. पौर्णिमा सांगितले आणि निघाली. पुढे एक नदी आडवी आली. नदीच्या पलीकडेच तिचे माहेर होते. काय करावे असा विचार करीत असताना तिला तेथे एक म्हातारी दिसली. ती शांतपणे तेथे बसलेली होती. ती दुसरी कोणी नव्हती, साक्षात गंगा होती. ती त्या म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले, आजी, तुम्ही इथे अशा का बसले आहात? तर आजीने सांगितले, मला नदीकडे बघ खूप वाईट वाटत आहे. सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात. नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात. नदी कोणीही स्वच्छ करीत नाही. पौर्णिमेने सांगितले, इतकेच ना, चला तर मी नदी स्वच्छ करते. तिने नदीच्या आसपासच्या पानवेली सर्व काढून टाकल्या. नदीत टाकलेले कपडे, घाण सर्व काही एका ठिकाणी काढले. नदी अगदी स्वच्छ दिसू लागली. म्हातारीने पौर्णिमेला विचारले, तू कोठे जात आहेस?
पौर्णिमेने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे, मला तिथे जायचे आहे, परंतु कसे जावे तेच मला समजत नाही. तोच म्हातारीने एक नाव बोलवली. ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती. म्हातारीने तिला सांगितले की जाताने मला भेट, मग जा. तिने हो सांगितले आणि नावेत बसली. माहेरी गेली. नंदाला पाहून वहिनीला फार आनंद झाला. तिने तिचा आदर सत्कार केला. खूप दिवसांनी नणंद घरी स्वयंपाक केला. पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली. भाची सोबत मस्ती केली. नाही फार आनंद झाला. तिने फळे आणली होती, ती मुलांना दिली. खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या. बहीण भाऊ कितीतरी वेळ बोलत बसले. वहिनी नजरेने कौतुक सोहळा पाहत होती. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली. तर वहिनीने तिला भरपूर खाऊ, मिठाई, दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली. ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली. नदीकडे आली तर तिथे ती फुलांची बोट हजर होती. ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली. त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत, माझ्याकडे पडल्या आहेत, मी एकटीच आहे, याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा, परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडी उघड, असे म्हणून म्हातारी निघून गेली. पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिकादेवीच्या मंदिराकडे म्हातारी दिसली. तिनेही तिला एक गाठोडे दिले. तिने एक मोठी टोपली घेतली, त्यात तीनही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली. पुढे गेली तर देवाचे देव मंदिराच्या महादेवाच्या मंदिराबाहेर ते आजोबा बसलेले होते. त्यांनीही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते. ते गाठोडेही तिने त्या टोपलीत ठेवले आणि पुढे निघाली. पुढे गेल्यावर तुळशीपुढे ती म्हातारी दिसली. तिनेही एक गाठोडे तिला दिले. गाठोडे घेऊन ती घरी आली. सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले. त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती. ती मुलांना आणि पतीला दिली. दागदागिने आणि नवीन कपडेही होते. आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त्रे, सुंदर सुंदर साड्या होत्या, मोती, पवळे आणि रत्ने होती. ती खूप खुश झाली. आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते. त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते, सुकामेवा होता. आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षीदेव महादेवांनी तिला दिले होते. त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती, पैसा, अडका तर होताच, त्याशिवाय आनंद, सुख व समाधान होते. ते गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले. सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले. आता ते तुळशी मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या. अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती, पैसा, अडका, अन्नधान्य आले. त्यांची परिस्थिती सुधारली. त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते. तिने एकदा विचार केला की भगवंतानी मला इतके धन दिले, मी कायम इतरांच्या घरी पूजेसाठी जाते, आपल्याही घरी पूजा करावी. यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणात पूजेचे आयोजन केले आणि वहिनीला आणि भावालाही बोलावले आणि अमावस्येलाही बोलावले. अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून चकित झाली. पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक भर रत्ने, मोतीपोळे दिले गेले. अमावस्येला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले. तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे, तू इतके धन कुठून मिळवले? आजपर्यंत कोणीही दक्षिणा इतकी कोणीही कोणाला दिली नाही आणि आज तो प्रसाद म्हणून भेट तू सर्वांना वाटते आहेस. त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली. अमावस्येने प्रसाद न घेता तेथून निघाली. विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती. दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली. तिने तिला सांगितले की पोरी, जरा वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक. तर अमावस्येने तिला सांगितले, ए बाई, मी हे असले कामे करणार नाही. तुला काय वाटते, मी असले काम करत बसेल? कोणाला सांग, तू दुसरं कोणाला सांग, माझे कपडे खराब होतील, मला वेळही नाही. चल जा,
तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली. पुढे तिला देवादिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला. त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले. तर तसेच तिथे तिने उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा, आणि तेथून पुढे निघाली. कालिकाच्या देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडे ही तसेच झाले. आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते, तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले. म्हातारीने नाव बोलवली, परंतु त्यात सर्व काटेकुटे भरलेले होते. त्याच्याच एका बाजूला बसली. तिच्या पायात काटा टोचला, तिचे पाय रक्तबंबाळ झाले. तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली. तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला. वहिनीला हिचे आईवडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने, आता हिचे काही ऐकायचे नाही असे म्हणून तिने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. नणंद आली म्हणून तिने काही नवीन केले नाही. घरात रोजचा स्वयंपाक केला, तो अमावस्येने गुपचूप खाल्ला. रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली. भाऊ व भाचेही अमावस्येच्या येण्याने आनंदी नव्हतेच. तिने वहिनीला सांगितले की मी इतक्या दिवसांनी आली आहे, घरी परत जात आहे, काहीतरी दे ना, पौर्णिमेला कसे दिले होते. वहिनीने सांगितले तुम्हाला जड उचलता येणार नाही, तुम्ही पुढे जा, मी मागवून पाठवून देते. ती खूप आनंदी झाली आणि निघाली. नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसे गाडे दिले होते, आता मलाही द्या. तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही, तू ओझे कसे उचलणार, मी तुझ्या घरी पाठवून देते. असेच कालिका देवीच्या मंदिरातही तसेच देवादिदेव महादेवाच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले. ती खूप आनंदाने घरी आली. तोपर्यंत तिचे नौकर 5 घाटोडे घेऊन आले होते. तिने सर्वात आधी माहेरचे घाटोडे उघडले तर त्यात माती होती. नदीवरचे गाठोडे उघडले, त्यात काटे, नदीतील घाण आणि कचरा होता. कालिका देवीच्या मंदिरातील गाठे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटेकुटे होते. देवांचे देव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते. तर तुळशीचे घाटोडे उघडले तर त्यात दगडगोटे होते. हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला. अशा प्रकारे जे धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतो, परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळ मिळते. याउलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशाचा गर्व करतात, इतरांना त्रास देतात, शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगडगोटे येतातच. तसेच अमावस्या आणि पौर्णिमा या 2 बहिणींच्या बाबतीत घडले होते. धन्यवाद.